नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय छान कविता पाहणार आहोत. असे जगावे. माणसाने कसं जगावं ही सांगणारी ही कविता आहे. कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर. 1968 त्यांचा जन्म झालेला आहे. ते प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, कथाकार आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाईमपास यासारखे अनेक प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे. त्यांनी पिक्चरमध्ये जी गाणी आपण ऐकतो ना, ते गाणे हे गुरु ठाकूरने लिहिलेले आहेत. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. संकटाला हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीही चांगले कार्य करून जावे असा संदेश प्रस्तुत कवितेतून दिलेला आहे. गुरु ठाकूर यांनी अतिशय छान अशी कविता, तुम्ही इयत्ता 7वीमध्ये आहेत. या 7वीमध्ये असतानाच आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात. पुढे भविष्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, अभ्यास कसा केला पाहिजे, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ही कविता तुम्हाला खास पाठ्यपुस्तक मंडळाने तुमच्या अभ्यासक्रमामध्ये टाकलेली आहे की ह्या वयामध्ये थोडी आपली विचारधारा तयार व्हायला सुरुवात होत असते. म्हणून म्हटलेलं असतं की नेहमी ना मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींचं चरित्र तर वाचायचंच किंवा अयशस्वी झाल्यांचंही वाचायचं की ते का अयशस्वी झाले त्याचीही कारणं जाणून घ्यायची असतात. तसंच या ठिकाणी ह्या कवितेतून आपण कसं जगलं पाहिजे याचं सुंदर अशी त्यांनी कवितेच्या रूपाने गुंफण करून दिलेली विचारांची आपण आता ती बघूया. ओके. असे जगावे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गुरु ठाकूर काय सांगत आहेत? असे जगावे. कसं जगायचं आहे? असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. छाताडावर म्हणजे छातीवर. एखादी तुमच्यासमोर पुस्तक तर पाहिजेच हे ऐकत असताना, शिवाय वही पेन हे सुद्धा सोबत ठेवूनच बसायचं. जिथे आपल्याला कठीण वाटेल तिथे लगेच त्याची नोंद करायची. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. छाताडावर म्हणजे छातीवर, आव्हानांचे म्हणजे संकटाची. आव्हानं म्हणजे काय? ते एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कठीण वाटते, करण्यासाठी कठीण वाटते, त्यालाच आपण आव्हान म्हणतो, संकट म्हणत असतो. आव्हानांचे लावून अत्तर. अत्तर म्हणजे काय? सुवासिक सुगंधी द्रव्य. सुवासिक सुगंधी द्रव्य बहुतेक वेळेला हे सुवासिक सुगंधी द्रव्य वेगवेगळ्या फुलांचे जे गाभातील रस असतो त्या रसापासून तयार केलेलं असतं. मग आपल्याला ते सांगताना विकताना ते सांगतात ना, ह्याला मोगऱ्याचा वास आहे, ह्याला चमेलीचा वास आहे. ओरिजिनल तसे टाकतात की नाही माहीत नाही, पण अत्तर म्हणजे सुगंधित द्रव्य. तर असं जगायचं. कसं जगायचं आहे? तर छातीवर आपण जसं अत्तर लावतो की नाही हाताला वगैरे, स्प्रे मारतो, मग जगायचं कसं आहे? तर छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. अत्तर लावायचं आहे. त्या अत्तर कसलं लावायचं आहे? आव्हानांचं, संकटांचं. छातीवर आव्हानांचं, संकटांचं अत्तर लावायचं आहे. म्हणजे जरी आपल्या समोर अनेक संकटं आली तरी त्या संकटांना आपण घाबरायचं नाही आहे. ती संकटच म्हणजे जणू काही काय आहेत? अत्तरच आहेत. त्यांना घाबरायचं नाही आहे, त्यांचा सामना करायचा आहे आपल्याला. म्हणून संकट छातीवर झेलूनच आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी म्हणजे सहज बघायचं, थेट बघायचं. नजरेने नजरेला थेट बघायचं, घाबरायचं नाहीये. आयुष्याला कसं जगायचंय हे नजरेने नजरेला थेट बघायचंय, रोखून बघायचंय, तीक्ष्ण नजरेने बघायचं आहे. संकटांना न घाबरता त्या संकट सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. आयुष्याला द्यावे उत्तर. संकट ही अत्तरासारखी झेलायची आहेत.
संकट ही अत्तरासारखी झेलायची आहेत, सहन करायची आहेत किंवा त्या संकटांना तोंड द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगायचं आहे. बघा, पहिल्या 2 ओळींचा अर्थ जर लक्षात आला तर पुढच्या ओळी तुम्हाला सहज समजायला सोप्या जातील. मुळातच आपल्याला कवितेत कवींना काय सांगायचं आहे ही थीम लक्षात आली पाहिजे. या कवितेमध्ये गुरु ठाकूर आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतात की आपल्याला जगायचं आहे ना, जीवनामध्ये जगायचं आहे, तर ते कसं जगायचं आहे? तर आपल्याला असं जगायचं आहे तर कितीही संकटं आली, कितीही आव्हानं आली, कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याला न घाबरता ती आव्हानं, संकटं ही आपल्याला अत्तरासारखी वाटली पाहिजेत. अत्तरासारखी ती झेलायची आहेत आणि त्यांना न घाबरता, म्हणजे नजर रोखुनी नजरेमध्ये त्यांना न घाबरता, त्यांच्याकडे टक लावून पाहता, थेट बघता आपण ती संकटं सोडवायची आहेत. आयुष्याला द्यावे उत्तर. ती संकट सोडवून आपण पुढे निघून जायचं आहे, म्हणून सांगितलेलं आहे आयुष्याला द्यावे उत्तर. ठीक आहे, पुढचं आता बघूया. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. बघा हा, नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. ह्याच्यातून काय सांगायचा बरं प्रयत्न केला असेल कवींनी? नक्षत्र म्हणजे काय? ग्रह, तारे. नको गुलामी नक्षत्रांची. गुलामी म्हणजे एखाद्याचं आपण हे करतो ना, स्वीकारून, की ती व्यक्ती जे सांगेल ते आपण ऐकत असतो. त्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्या मनावर इतका परिणाम होतो की आपण त्याच्या विरुद्ध, त्याचं वेगळं वागायचा प्रयत्न करत नाही, सगळं स्वीकारत जातो. ती आहे गुलामी. मग ती गुलामी कसली सांगितलेली आहे इथे? नक्षत्रांची, ग्रहताऱ्यांची. म्हणजे कुंडली बघण्याची बऱ्याच जणांना सवय असते. अंधश्रद्धा, अंधश्रद्धा माहिती आहे तुम्हाला. काही जण ही कुंडली बघून त्या पद्धतीने वागत असतात. भीती आंधळी ताऱ्यांची, ज्योतिषाच्या मागे धावत असतात. असं घडलं तर असं होईल, अशा पद्धतीने केलं तर असं होईल, अशी भीती बाळगणारे काही जण असतात. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. कवी काय सांगत आहेत बघा. आयुष्याला भिडताना म्हणजे काय? सामोरं जाताना. एखाद्याच्या जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा त्याला आपण सामोरंच जाणार आहेत. चैन करावी. चैन म्हणजे काय? मौज करायची, मजा करायची आहे. कसली? स्वप्नांची. परत बघा नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्यामध्ये अशा नक्षत्रांची, ताऱ्यांची गुलामी करायची नाहीये. ग्रह, तारे, कुंडली, योग हे न बघता, ज्योतिषाच्या मागे न लागता आपण काय करायचं आहे? आयुष्याला सामोरे जायचं आहे. हे आयुष्य आपल्याला जगायचं आहे, मजा करायची आहे, मौज करायची आहे आणि आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. असे दांडगी इच्छा ज्यांची. अशी दांडगी म्हणजे काय? प्रबळ. ज्यांची अशी दांडगी इच्छा आहे की काही झालं तरी बेहत्तर, येणाऱ्या संकटांना मी सामोरे जाणार आहे, मी ते संकट पार करणार आहे, त्या संकटांचा निकाल लावणार आहे, अशी ज्यांची इच्छा आहे ना, मार्ग तयाला मिळती सत्तर. तशाच व्यक्तीला काय होणार आहेत? मार्ग मिळणार आहेत. संकटांना घाबरून तुम्ही पळून गेले तर तुम्हाला मार्ग सापडणार का? नाही. त्या संकटांना तोंड देत गेले तर तुम्हाला एक एक मार्ग सापडत जाणार आहे. पण हे कधी शक्य होणार आहे? तुम्ही ह्या नक्षत्रांच्या मागे लागले, या ताऱ्यांच्या मागे लागले तर शक्य होईल का? कुंडली बघत बसले, ज्योतिषाकडे हात दाखवत बसले तर हे शक्य होणार आहे का? नाही. हे कधी शक्य होणार आहे? तुम्ही तशा संकटांना जेव्हा भिडणार आहात तेव्हा हे शक्य होणार आहे. तुम्ही येणाऱ्या आव्हानांना सामोरेच गेले नाही तर तुम्हाला मार्ग कसे भेटणार? तुम्ही माघार घेतली तर तुम्हाला मार्ग भेटणार आहेत का? नाही. जे त्या प्रश्नांची उत्तरं शोधणार त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. जर त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला नाही
तर तुम्हाला त्यांचे उत्तरं मिळणार नाही. उत्तरं म्हणजे तुम्हाला त्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग मिळणार नाही. म्हणून कवी सांगतात, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. बघा, आपल्या आयुष्यामध्ये जी संकटं येणार आहेत ती आपल्याला सोडवायचीच आहेत. ती कोणी दुसरी व्यक्ती सोडवणार नाही आहे. मग त्या संकटांना आपण घाबरायचं का? नाही. नक्षत्रांच्या मागे लागायचं का? नाही. तर आपण काय करायचं आहे, त्या संकटांना सामोरे जायचं आहे. सामोरं जायचं आहे. ती संकटं सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आपण जी स्वप्न बघितलेली ती आपल्याला पूर्ण करायचीच आहेत ना. ज्यांच्या मनामध्ये अशी इच्छा आहे त्यांनाच कवीने काय सांगितलंय, मार्ग मिळणार आहेत. 1 2 नाही तर असे किती मार्ग मिळणार आहेत? 70 मार्ग मिळणार आहे. 70 म्हणजे अनेक मार्ग मिळणार आहेत. आणि तुम्हीही प्रयत्न करून बघा, एखादं संकट आलं तर घाबरून न जाता तो सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून आपोआप आपल्याला मार्ग मिळतात. पुढे काय सांगितले बघा, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती. जमिनीवरती म्हणजे काय? आपल्याला आपण जीवन जगत असताना आपण ज्या ठिकाणी आहेत त्या वास्तवतेचं भान असलं पाहिजे. कवेत अंबर घेताना, कधी एखादी आपण अशक्य गोष्ट शक्य करतो. कवेत कुशीमध्ये, अंबर, अंबर म्हणजे काय? आकाश. आपण आकाशाला आपल्या कुशीत घेत आहेत त्यावेळेला आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. परत एकदा सांगते, पाय जमिनीवर असायचे म्हणजे काय? आपल्याला वास्तव्याचं भान असलं पाहिजे. एखादी अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवत आहेत त्यावेळेला आपण आपल्या वास्तवात जीवन जगले पाहिजेत. त्याचबरोबर हसू असावे ओठांवरती काळज काढून देताना. हसू असावे ओठांवरती. हसू असावे म्हणजे आनंद. आनंद कुठे दिसतो? तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या होठांवर. तुमचं स्मित हास्य हे तुमचा आनंद दाखवण्याचं एक सुंदर असं चिन्ह आहे. कधी हे आनंद दिसलं पाहिजे? काळीज काढून देताना. काळीज काढून देताना म्हणजे तुम्ही एखादी अतिप्रिय वस्तू जेव्हा एखाद्याला तुम्ही देता, दुसऱ्याला देता, अतिप्रिय वस्तू जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देत आहात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं पाहिजे, आनंद दिसला पाहिजे, त्या व्यक्तीला समाधान वाटलं पाहिजे. आलं लक्षात? हसू असावे होठावरती. हसू कधी होठावर असलं पाहिजे तुमच्या? दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही काळीज काढून, म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करत आहात? तुम्ही एखादी प्रिय वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देत आहेत त्यावेळेला तुम्हाला हसू तुमच्या चेहऱ्यावर असलं पाहिजे. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. अशा वेळेला संकटांना सुद्धा सांगायचं. संकटासही ठणकावून सांगणे. ठणकावून म्हणजे बजावून, न घाबरता काय सांगायचं आहे? ये आता बेहत्तर. संकटांनाही हे सांगायचं आहे, तू कधीही ये, तुला आम्ही घाबरत नाही. का? कारण आमचे पाय कुठे आहेत? जमिनीवर आहेत. एखादी गोष्ट आम्ही करायला घेतली आहे ती गोष्ट करत असताना आमचे पाय जमिनीवर आहेत. एखादी अतिशय प्रिय वस्तू आम्ही दुसऱ्याला देत आहोत त्यावेळी आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. का? कारण आम्ही संकटांना घाबरत नाही. आम्ही संकटांना हे सांगतो की तुम्ही कधीही या, आम्ही घाबरत नाही. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. घाबरून आयुष्याला उत्तर द्यायचं आहे का? नाही. नजर रोखुनी नजरेमध्ये. पुढचं कडवं बघा, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. कवी काय सांगतात? असं काहीतरी करून जायचं आहे, असं काहीतरी काम करून जायचं आहे. जेव्हा आपल्याला हे जग सोडायचं आहे तेव्हा आपण असं काहीतरी काम करून जायचं आहे. तर गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. गहिवर म्हणजे काय? दुःख होणे, आपली भावना ज्या आहेत त्या भावना
हृदय उचंबळून येणे, गहिवर व्हावा जगास सारा, निरोप शेवट देताना. जेव्हा हे जग सोडून जाणार आहेत तेव्हा जगाला आपण जात असताना, निघून जाताना थोडंसं वाईट वाटतं. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. काय सांगितलेलं आहे की त्यावेळेला या काळाचाही स्वर कसा झाला पाहिजे, सूर कसा झाला पाहिजे, कातर कातर, क्षणभर त्या वेळेला सुद्धा कसं वाटलं पाहिजे की त्यांच्या भावनासुद्धा गळबळून आल्या पाहिजेत. कधी? ज्या वेळेला आपण हे जग सोडून जाणार, त्यावेळेला या जगाचा निरोप घेणार, त्यावेळेला या ठिकाणी ह्या दुनियेला सुद्धा काय वाटलं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. परत एकदा बघा हा. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. या जगातून जाताना आपण असं काहीतरी चांगले कृत्य करून गेलं पाहिजे. आपलं कर्तृत्व असं काही असलं पाहिजे की ह्या दुनियेतून जाताना ह्या दुनियेला आपला काय आला पाहिजे, गहिवर आला पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे. त्याचबरोबर फक्त दुनियेतल्या लोकांनाच दुःख वाटलं पाहिजे असं नाही, तर त्या ठिकाणी काळालाही थोडंसं काय वाटलं पाहिजे की वेळसुद्धा, काळसुद्धा काय झाली पाहिजे, क्षणभर व्हावा कातर कातर. थोडा वेळ तिलासुद्धा गळबलून आलं पाहिजे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणून गुरु ठाकूर सांगतात की आयुष्याला उत्तर देत असताना जराही न घाबरता, जराही न डगमगता आपण काय केलं पाहिजे, येणाऱ्या संकटांना तोंड देत पुढे गेलं पाहिजे. असं जर आपण आयुष्य जगले तर आपण एक यशस्वी आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. जर आपण प्रत्येक संकटांना घाबरत गेले तर आयुष्य जगताना आपल्याला सतत अनेक अडचणी येत राहतील. अतिशय छान सुंदर कविता आहे. जीवनाला मार्गदर्शक अशी ठरणारी ही कविता तुम्हाला छान पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनी बघा, लिहिण्याचा प्रयत्न करा, मला व्हॉट्सअपवर पाठवा. कविता कशी वाटली तेही सांगायचं आहे. नेक्स्ट टाईम आपण पुढचं घेऊया. ओके, ठीक आहे.